जो आपला मुंबई 3.0 आणि नैनाचा जो एरिया आहे पनवेलपासून म्हणजे नवी मुंबई, तुमचा जो पनवेलच्या आजूबाजूचा एरिया, पुष्पकनगर, करंजाडे, उल्वे, इकडे पनवेलच्या तुम्ही शेडूंग आला, शेडूंगपासून पुढे गेला आपला जो लोकल रेल्वे चालू होते जे पनवेल टू कर्जत, तर या एरियाच्या मध्ये बघितलं तर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सुद्धा भरपूर आहेत. त्याचबरोबर प्रायव्हेट बिल्डर्स जे आहेत, मोठमोठे बिल्डर्स जसं अदानी असो, लोधा असो, वाधवा असो, म्हणजे हिरानंदानी असो, अशा मोठमोठ्या बिल्डर्सची लॉबी आहे आपली. तर त्यांनी सुद्धा मोठमोठ्या जमिनी 500 एकर, 400 एकर, 1000 एकर, 1200 एकर अशा जमिनी त्याच एरियामध्ये आहेत, ज्या की नैना आणि MSRDC आणि पनवेल ते चौक पर्यंत, कर्जत पर्यंतचा जो भाग कव्हर करत आहे, तिकडे जमिनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे तिथले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप मोठे होणार आहे. मुंबई 3.0 ही खूप मोठी होणार आहे. तर नवी मुंबई आपल्याला वेल प्लॅन्ड वाटली. आता नवी मुंबई नंतर आपण मुंबई 3.0 ला आपण गव्हर्नमेंटनी टार्गेट केलेला आहे. त्यामुळे ज्या त्रुटी नवी मुंबईमध्ये काही राहिल्या असतील तर त्या त्रुटी किंवा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा रोड रस्ते जे असो, हे सर्व ब्रँडेड कंपनीज म्हणा किंवा जे काही ब्रँडेड वर्ल्ड क्लास ज्या फॅसिलिटीज असतील, अमेनिटीज असतील, त्या सर्व इकडे येणार आहेत. त्यामुळे या भागामध्ये तुम्ही ठरवू शकता की एवढं जर होत असेल तर तिथे आपण प्रॉपर्टी घेतली तर तुम्ही स्वतः त्याचा विचार करू शकता की आपण तिथे प्रॉपर्टी घेतली तर तिथे आपल्याला अप्रिशिएशन भेटणार आहे की नाही. असे मोठमोठे बिल्डर्स, मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नमेंटने टार्गेट केलेला एरिया आहे, त्यावरून सुद्धा तुम्ही ठरवू शकता की तिथे अप्रिशिएशन होईल की नाही. आणि त्याच्यामधून तुमचं जे फ्युचर जे इन्कम आहे किंवा तो फ्युचर तुमचा गोल असेल किंवा तुमचं ड्रीम असेल, घरासोबत तुमचं फ्लॅटचं अप्रिशिएशन, जो रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला चांगली पुंजी तुम्ही तिथून घेऊ शकता, चांगला पैसा तुम्हाला तुमच्या त्या प्रॉपर्टीमधून होऊ शकतो.